नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित पुणे. माझे हे चॅनल ज्योतिषी अंतरंगवर तुम्ही आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, 2024 हे साल कसं आहे त्याविषयीचे मी ऑलरेडी व्हिडिओ बनवले असून मेष ते मीन राशींना 12 राशींना कसे जाणार आहेत ते पण व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत. त्याला पण तुमचा सर्वांचा चांगला सहभाग, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर काही जणांनी सांगितलं की आम्हाला एकत्रित असे व्हिडिओ पाहिजे ते, म्हणून मी हे 2 व्हिडिओ बनवतोय. मेष ते कन्याचा ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय की सर्वसाधारण कसं राहील 2024, आणि आता ह्या व्हिडिओ मध्ये पाहूया आपण की तूळ ते मीन करता कसं राहील. चला पाहूया 2024 तूळ राशी करता. तूळ राशीला वर्षाच्या सुरुवातीला द्वितीय स्थानामध्ये शुक्र आणि बुध, आपल्या व्यय स्थानामध्ये केतू आणि षष्ठ स्थानामध्ये राहू, पंचम स्थानामध्ये शनी, अशी ही अतिशय उत्कृष्ट ग्रहस्थिती आहे. सप्तम स्थानामध्ये मार्गी झालेले गुरु, हे अशी इतकी छान ग्रहस्थिती तूळ राशीला मिळालेली आहे. ज्या काही 2-4 राशी 2024 मध्ये सर्वाधिक लाभान्वित होणार आहेत, लाभ पदरात पाडणार आहेत, फायद्यात आहेत, अनुकूल अशी ग्रहस्थिती आहे, त्यातली तूळ एक रास आहे. सिंह आणि तूळ राशीला जबरदस्त फायदे होणार आहेत, त्यातली ही एक आहे. मग तुम्हाला आत्ताच वर्षाच्या सुरुवातीला द्वितीयातील बुध आणि शुक्र एकत्रित हे मधाळ बोलणं, गोड बोलणं, तोंडात साखर कारखाना म्हणतो ना, तसं होणार आहे एक. त्यामुळे तुम्ही तुमचे कुणालाही आपलंसं करून घ्यायला किंवा तुमचं म्हणणं चांगल्या प्रकारे नाही प्रकट करण्याकरता तुम्हाला या कालावधीचा उपयोग होईल, या ग्रहाचा उपयोग होईल. वर्षाच्या मध्यामध्ये, कारण मे मध्ये जे ट्रान्झिट होतंय गुरु महाराजांचं, ते थेटपणे अष्टम स्थानातून जाणार आहेत गुरु महाराज. आता सप्तमातनं चालले, ते अष्टमातनं जाणार आहेत वृषभेतून. त्यानंतर मात्र थोडंसं काही समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल, परंतु त्यात एक चांगली गोष्ट आहे की अष्टमातल्या गुरु महाराजांची थेट 7वी दृष्टी तुमच्या धनस्थानावरती, व्ययस्थानावरती एक दृष्टी आहे आणि 9वी दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावरती आहे. त्यामुळं तुमच्या व्ययस्थान म्हणजे तुमच्या कर्जाचा व्यय होणं, यात फायदा होईल. आर्थिक संपत्ता येण्याकरता, किंवा आपण म्हणतो ना की संपत्ती एकत्रित करण्याकरता, किंवा आपण म्हणतो ना क्युम्युलेशन ऑफ मनी ज्याला म्हणतो, त्याकरता तुम्हाला मदत होईल या कालावधीचा. म्हणजे पैसे साठणं ज्याला म्हणतो ना, बचत पडते, पैसे मागेच पडत नाहीत आपण म्हणतो. इनफॅक्ट तूळ राशी जातकांना झाले गेले 2.5 वर्ष त्यांच्याकडे पैसे वाचतच नव्हते, ते होईल आता. आणि चतुर्थ स्थानावरती पडते, त्यामुळे सुख होईल, तिकडे फायदा होईल तुम्हाला अष्टमातल्या गुरूंचा, वृषभेतल्या 1 मे नंतर. परंतु काही बाबतीत तुम्हाला तक्रारी येतील, म्हणजे जसे पोटाचे आजार किंवा तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आणि तुम्हाला आता सुरुवातीलाच सप्तमातला मार्गी असलेला गुरु तुमच्या जीवनसाथीकडून जो तुम्हाला प्रतिसाद पाहिजे तो देईल. मार्गी झालेला गुरु जो सपोर्ट पाहिजे जीवनसाथीकडून, ज्या तुम्ही अपेक्षा व्यक्त करता किंवा अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील एक. त्यानंतर 2024 मध्ये तुम्हाला काही अनपेक्षित मदत किंवा अनपेक्षित फायदा, कारण षष्ठातला राहू आणि व्ययातला केतू तुम्हाला निश्चितपणे या गोष्टी, अनपेक्षित फायदा, अनपेक्षित मदत किंवा ह्या गोष्टी किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये मात्र तुम्हाला तुमचं आचरण जे आहे ना, ते आध्यात्मिक प्रवृत्ती ठेवावीच लागेल तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुमच्या सुखकारक होतील, आपण काय म्हणतो ना, इझी होतील, किंवा जास्तीत जास्त तुम्हाला फायद्याच्या राहतील त्या गोष्टी, किंवा चांगल्या होतील तुमच्याकरता अधिक. त्यामुळं वेळोवेळी तुम्हाला इतर लोकांकडून तुम्हाला आपण म्हणतो ना जेलसी, ही पण व्हायची शक्यता आहे, तर त्याची पण काळजी घ्या. पहिली गोष्ट म्हणजे तूळ राशी जातकांनी आता त्यांना जे काही फायदे होत आहेत ते बाहेर व्यक्तच करायचे नाहीत कोणाकडे. तुमचा फायदा होतो तो तुमच्यापुरताच ठेवा. जगामध्ये ढिंडोरा पेटायची गरजच नाहीये बिलकुल. झालाय फायदा, झालाय ना, तो तुम्ही लोकांना सांगितलं म्हणून काही वाढणार नाहीये, पण त्यांनी जेलसी वृत्तीची लोक, मत्सरी वृत्तीचे, हेवा करणारे लोक वाढतील. ओके, ती काळजी घ्या. तुमची काय म्हणतो ना, ह्या वर्षी संपूर्णपणे सट्टा बाजार, जुगार याच्यामध्ये पडू नका. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट काय करत असाल, FD, LIC किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केलेले शेअर्स यामध्ये करत असाल तर ते फायद्याच राहील, परंतु सट्टा बाजार, जुगार खेळू नये, त्यात पडू नये. 2024 मध्ये तुम्हाला शेअर बाजारातून मदत होणार आहे, परंतु सट्टा बाजारातून नाही किंवा जुगारातून नाही. शेअर बाजारातली मदत वेगळी आहे आणि सट्टा बाजारातली वेगळी आहे. ओके, ते एक आहे. तुम्ही एक काम करू शकता आणखीन, किंवा सप्तमातला 1 मे पर्यंतचा गुरु महाराज तुम्हाला जीवनसाथी शोधण्याकरता मदतगार ठरू शकतो. विवाहाची चांगली योग आहे, कारण सप्तमातला गुरु हा तसाही स्ट्रॉंग मानला जातो, बळकट मानला जातो, किंवा आपण म्हणतो ना गुरु आहे, गुरुबळ आहे म्हणतो, तसा प्रकार राहील. परंतु तो 1 मे पर्यंत आहे, त्याच्या आधी जर का लग्न करता आलं ठरवून तर ते बघा, ते एक राहील.
एकूणच हे कालावधी जो आहे तो तुम्हाला तूळ राशी जातकांना चांगला आहे, परंतु खबरदारी घेण्याचा आहे. खबरदारी या अर्थाने जे फायदे होतात ते बोलू नये, त्याच्याविषयी बंबम करू नये. त्याचबरोबर जी तुम्ही जीवनशैली आचरणात आणणार आहात ना, ती कंटिन्यू ठेवायची, त्यात चेंज करायचं नाही. कुठल्याही परिस्थितीत काही बदल करायचा नाही. कसलाही बदल जीवनशैलीमधला, म्हणजे आध्यात्मिक ठेवलं, एक दिवस देवळात गेले आणि पुढचे 4 दिवस देवळात नाही गेले असं नाही करायचं. डेली रुटीन ठेवा. देवळात जायचं किंवा आठवड्यातनं एकदा जायचं. गुरुवारी दत्त महाराज जातो तो दर गुरुवारी जा. आज गुरुवारी गेलाय, उद्या रविवारी गेलाय, परवा शनिवारी गेलाय असं करायचं नाही. त्या गोष्टी करा. आणि कुठली गोष्ट करताना एकट्याच्या आधारावरती काय करता येईल हे अंदाज घेऊन करा. ओके. त्यानंतर पुढची राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशी करता हे वर्ष तसं चांगलं आहे, परंतु या वर्षामध्ये सगळ्यात गोष्ट चांगली कुठली होणार आहे तर तुमचं परदेश प्रवासाचं काय स्वप्न असेल, नोकरीमध्ये इन्क्रीमेंट वगैरे असेल तर त्याकरता तुम्हाला मिळेल. शत्रूंवर विजय किंवा आपण म्हणतो ना आर्थिक लाभ, याकरता हे 2000 वर्ष चांगलं आहे. परंतु एप्रिल पर्यंत गुरुचं 6ष्ठ स्थानातून गोचर भ्रमण जे होतंय ना, ते तुम्हाला तुमचे पोटाचे आजार किंवा पोटाची काळजी घेण्याकरता किंवा पोटातलं म्हणतो ना फूड इन्फेक्शन वगैरे तसा प्रकार होईल. परंतु त्यातून तुम्हाला तुमच्या विरोधकांवरती विजय मिळू शकाल तुम्ही, पण पोटाचे आजार किंवा वैयक्तिक तब्येतीच्या कुरबुरी सुरू राहतील. पंचम स्थानातला राहू तुम्हाला तुमचं आपण म्हणतो ना एक प्रकारचं हुळहुळेपणा म्हणतो ना आपण त्याला, अधीरता वाढवेल, मनाची अधीरता. तर ती मेडिटेशननी मन कंट्रोल करायला शिका. वृश्चिक राशीच्या जातकांनी मन बळकट करा, अधीर होऊ नका, गडबड करू नका कसल्याही प्रकारची. ओके. आणि स्वार्थी कुठे व्हायचं आणि निस्वार्थी कुठे व्हायचं ही दरी तुम्ही ओळखता आली पाहिजे तुम्हाला. अगदी स्वार्थी होऊन सुद्धा, अतिस्वार्थी होऊन सुद्धा वागू नका, अगदी निस्वार्थी होऊन सुद्धा वागू नका. पंचमातला राहू आहे. स्वार्थ कुठं सोडायचा आणि निस्वार्थ कुठं धरायचा हे तुम्हाला कळायला पाहिजे. ते कळून घ्या, शिकून घ्या. व्यवसायासाठी तुम्हाला काही मित्र मंडळी मिळतील आता, तर ती कशी आहेत काय आहेत हे निवडून मग त्यानुसार त्यांच्याबरोबर पार्टनरशिप वगैरे करायचा विचार करू शकता. तुमच्या सगळ्यात महत्वाचं यात काय होणार आहे की सहानुभूतीवरती काम करणं किंवा सहानुभूती मिळेल म्हणून काम करणं असा प्रकार ठेवू नका कुठल्याही परिस्थितीत. कारण व्यवसायामध्ये किंवा धंद्यामध्ये किंवा नोकरीमध्ये सहानुभूती किंवा आपण म्हणतो ना त्याला काय सॉफ्ट कॉर्नर हा तात्पुरता असतो, त्याचा लॉंग टर्म फायदा होत नाहीये. तर ते सहानुभूतीच्या आधारे, सॉफ्ट करण्याच्या आधारे किंवा कुणाच्या तरी मेहरबानीवरती काम करायचं असा प्रयत्न करू नका, भावना पण ठेवू नका. तुमच्या एकूणातच हा कालावधी जो आहे ना हा तुम्हाला जास्तीत जास्त आपण काय म्हणतो त्याला सतर्क राहण्याचा आहे. वृश्चिक राशीला चतुर्थातला शनी आहे, हा तुम्ही सतर्क राहावा किंवा कारण त्याच्या तुमच्या कर्मावरती बारीक दृष्टी आहे. 8, 9, 10, 11 तुमच्या चतुर्थ स्थानातून शनी महाराजांचं गोचर भ्रमण आहे आणि त्यांची थेट 7वी दृष्टी तुमच्या कर्मस्थानावरती पडते. त्यामुळं वृश्चिक राशी जातकांकरता हा कालावधी सतर्कतेने काम करायचा, सतर्क राहायचा आहे. कुठंही अन्यायाने अधर्माने काम करू नका, शनी महाराजांची छडी पडेल. तर पुढची राशी पाहूयात धनुराशी. धनुराशीला शनी महाराज हे संपूर्ण वर्षभर तृतीय स्थानातून गोचर करणार आहे. मी याच्या आधी नेहमी सांगत आलेले, प्रत्येक वेळेला सांगतो, आता पण सांगतो, 3, 6, 10, 11 ही 4 स्थानं आपल्या कुंडलीतली आहेत, जिथून कुठल्याही पापग्रहाचं गोचर भ्रमण हे कायम उपकारक असतं, अनुकूल असतं. राहू, केतू, शनी, मंगळ हे जेव्हा जेव्हा 3, 6, 10, 11 गोचर करतात तेव्हा ते उपकारक अनुकूल असतात. त्या आता तृतीय स्थानातून शनी आहे, पराक्रम स्थानातून शनी हा तुम्हाला धैर्य, शौर्य, तुमचा पराक्रम वृद्धी करण्याकरता मदत करेल. यावर्षी तुम्ही आळस सोडलाच पाहिजे. आळस सोडला तर आयुष्यात खूप काही साध्य करू शकता. राहू वर्षभर चतुर्थ स्थानात आहे आणि केतू दशम स्थानात आहे. त्यामुळे करिअरमध्ये चढ उतार येणं किंवा तिथे थोडंसं अपडाऊन म्हणतो ना आपण त्याला, थोडा 19-20 होणं किंवा ऊन पाऊस असा परिस्थिती होईल. पण एकूणच तुम्हाला त्या दोन्ही आघाडीवरती म्हणजे कौटुंबिक आघाडी कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी थोडेसे चढ उतार किंवा थोडेसे त्रासदायक संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ती फक्त टॅक्टफुली हँडल करा. पण धनुराशी तुमची तुम्ही टॅक्टफुली हँडल सुद्धा करू शकाल, फक्त ते त्याला ट्रिमिंग करता आलं पाहिजे. कुठे टॅक्ट वापरायची, कुठे इमोशन्स वापरायचे, कुठं हे तुम्हाला वाईजली कॉल घ्यावा लागेल. पण ते करू शकाल तर करा. तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर ते पण तुम्हाला शक्य होईल. त्याचबरोबर दशा मात्र तुम्हाला मदतगार पाहिजे. त्यामुळे पगार वाढ होणं, इन्सेंटिव्ह मिळणं, इन्क्रिमेंट मिळणं ह्या गोष्टी घडू शकतात. त्याचबरोबर कौटुंबिक जीवन जरी तडजोडीचं असलं, तणावपूर्ण असलं तरी कुटुंबाची साथ तुम्हाला मिळेल. कारण दशमातला राहू, चतुर्थातला राहू आहे ना, तो तुम्हाला काही अचानक घडू शकतो. म्हणजे वादावादी झाली तरी अचानक, आणि जिथं सुख जरी मिळालं तरी अचानक मिळू शकेल, कारण राहू महाराज आहेत ते.
ओके. परंतु दोन्ही केसमध्ये तुम्ही बॅलन्स राहायला शिका. म्हणजे कटकटी झाला तरी शांत, आणि आनंद मिळाला किंवा सुख मिळालं किंवा एकदम काहीतरी घबाड जरी मिळालं म्हणजे सुखाचं, तरी आनंदाचं भरतं येऊ देऊ नका, असं करा. आणि काही वेळेला अनिच्छेने आपल्याला सहभागी व्हावं लागतं. काही कुटुंबियांनी काही कार्यक्रम अरेंज केला किंवा काही ठेवलं तर त्यात अनिच्छेने का होईना, इच्छेने का होईना सहभागी व्हा आणि तुमचं 100% द्यायचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला जर का काही दशा खराब चालू असतील, आता पापग्रहाच्या किंवा 6-8-12 सणाच्या संबंधित दशा चालू असतील, तर तब्येतीचं चेकिंग करून घ्या, तब्येतीची काळजी घ्या. आणि या संपूर्ण कालामध्ये काही आपण म्हणतो ना संसर्गजन्य आजार होणार नाही याची खबरदारी घ्या. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढलेल्या असतील तर त्याच्याकडे तातडीने लक्ष द्या. जास्त खर्चिक सुद्धा होऊ शकतात किंवा खर्चात सुद्धा पाडू शकतात त्या. आणि दुसऱ्यांच्या कुणाच्या चुकांचं समर्थन करताना चतुर्थातला राहू आहे, लोकांना कव्हर करायला जाल आणि स्वतः फसाल. दुसऱ्याच्या कुणाच्याही चुकांचं समर्थन करायचं भानगडीत पडू नका, जोपर्यंत तुम्हाला त्या चुका काय आहेत आणि त्याची रियालिटी काय आहे हे माहित नाही तोपर्यंत. उगाच कुटुंबातला सदस्य म्हणून चुकांना कव्हर करायला जाल, फसाल, तसं करू नका. त्यामुळे या वर्षी कुणाची मध्यस्थी करणं, चुकांना पांघरून घालणं, चुकांमध्ये कव्हर करणं किंवा चुकांमध्ये सपोर्ट करणं हे टाळा. जितकं टाळता येईल तितकं चांगलं राहील. आणि जितके तुम्ही यावर्षी धार्मिक राहाल, कारण राहू महाराजांची थेट दृष्टी जी पडते ना ती तुम्हाला जितकं धार्मिक राहाल तितके तुम्हाला हे असल्या नॉनसेन्स गोष्टीपासून वाचू शकते. आता पाहूयात मकर राशी. मकर राशीचे द्वितीय स्थानातून शनी महाराजांचं गोठू भ्रमण आहे, ते आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवेल. कारण मकर राशीचा स्वामी पण शनी आहे आणि तो द्वितीय स्थानातून कुंभ राशीतून प्रवास करत आहे. आणि तुम्हाला जितकं आपण म्हणतो ना धैर्य एकवटणं आणि आलेल्या परिस्थितीत धैर्याने सामोरं जाणं, तर मकर राशी जातकांना हा कालावधी धैर्याला सामोरं जाण्याकरता मजबूती म्हणणं किंवा बळकटी मिळणं असा कालावधी आहे. म्हणजे तुम्ही घाबरणारच नाही कशाला. तुमचे जर काही प्रेम संबंध असतील किंवा ते असेल तर त्यामध्ये यश निश्चितपणे यावर्षी मिळेल. गुरु महाराज 1 मे पर्यंत जे आहेत ना ते चतुर्थ भावातून गोचरभ्रमण करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कौटुंबिक जीवनात एक प्रकारचा आनंद मिळेल. करिअरमध्ये देखील तुम्हाला यश मिळेल. त्याबरोबर तुमचे घर सजवणं किंवा घराचं डेकोरेशन करणं किंवा रिनोव्हेशन करणं याकरता काही खर्च करू इच्छित असाल किंवा करणार असाल तर ते 1 मे पर्यंत करून घ्या. कारण 1 मे पर्यंत गुरु महाराजांचं गोचरभ्रमण तुमच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. ओके. त्यामुळं तुम्ही पैसा अफाट खर्च करा, पण तिथे थोडंसं जरा तारतम्याने खर्च करा, कारण त्यानंतर लगेचच गुरु महाराजांचं गोचरभ्रमण हे पंचम स्थानातून होत आहे. त्यामुळे तिथे जरा ठेवा. मनाला आवर घालायला शिका. मकर राशीने या संपूर्ण वर्षभरात मनाला आवर घालायचा आहे. अरे पंचमातला गुरु 1 मे नंतर हा तुम्हाला बऱ्यापैकी आपण काय म्हणतो त्याला ह्या गोष्टी कंट्रोल केल्या नाहीत ना तर तो तुम्हाला त्रास देऊ शकतो. पंचमातला गुरु असेल ना तर आम्ही सरळ सांगतो बाबा मनाला आवर घाल, कारण ते इंट्युशनचं नाही म्हणता येणार त्याला, आपल्या कल्पनाशक्तीचं स्थान आहे, ते प्रेमाचं स्थान आहे. आणि तिथं गुरु महाराज ते जर का तुम्ही भरकटलात ना तर भरकटायला ते मदतच करतात तुम्हाला. जर कोणी नोकरी शोधत असतील किंवा नोकरीच्या प्रयत्नात असतील किंवा आहे ती नोकरी सोडून बेटर ऑपॉर्च्युनिटीज करता प्रयत्न करत असेल तर त्यांना नवीन नोकरी लागणं, नवीन काहीतरी प्रोफाईलवरती जॉबवरती जाणं अशा काय असतील तर तसे ते करू शकतात. फक्त तुमच्या जन्मकुंडलीतील दशा सपोर्टिव्ह पाहिजेत, ग्रहस्थिती सपोर्टिव्ह पाहिजे. त्याचबरोबर जुनी काही भागीदारी करत असाल तर ती आता त्याच्याविषयी तुम्हाला पुन्हा एकदा विचार करायची वेळ आलेली आहे. ते पुन्हा एकदा विचार करा. त्याचबरोबर तुमच्या वागण्या बोलण्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य दुखावले जाणार नाहीत याविषयी मात्र तुम्ही सावध राहा. किंवा त्यांच्याशी बोलताना वागताना कसल्याही प्रकारचा हे करू नका, अंतर ठेवू नका किंवा ते दुखावले जाणार नाही त्याची खबरदारी घ्या. ओके. आणि एकूणच तुम्ही आता मकर राशी जातकांनी 1 मे नंतर स्पेसिफिकली खास करून एखाद्या ग्रंथाचं पारायण जर का करायला घेतलेत ना तर त्याच्या इतका चांगला बेस्ट ऑप्शन किंवा उपाय काहीच नाहीये पंचमातल्या गुरु करता. इनफॅक्ट पंचमातला गुरु असेल तर आम्ही सांगतो जितकं जास्तीत जास्त तुम्ही ग्रंथाचं पारायण कराल ना तितकं ते तुम्हाला उपकारक राहतं, योगकारक राहतं, अनुकूल राहतं. हे वर्ष असं ना मकर राशी करता जितकं तुम्ही ज्ञानार्जन कराल, जितकं तुम्ही ज्ञान मिळवायचा प्रयत्न कराल ना तितकं ते तुम्हाला मदतगार राहील, आठवणीत राहील असं हे वर्ष असेल मकर राशी करता. आणि ज्ञानाचा वापर करणं, ज्ञानाचा अभाव असणं ही गोष्ट वेगळी आहे. ज्ञानी असणं आणि ज्ञानाचा वापर करता येणे ह्या गोष्टी. तर ह्या वर्षी तुम्ही तुमच्या उपलब्ध ज्ञानाचा
जितका म्हणून वापर कराल तुमच्याकरता, समाजाकरता, कारण पंचमातला गुरु येतोय पुढे 1 मे नंतर, तो तुम्हाला, कारण तो पंचम स्थानी संततीचा आहे, उच्च शिक्षणाचा आहे आणि तुमच्या स्वतःच्या कल्पनाशक्तीचं. तर तो गुरुचा जितका तुम्ही चांगल्या प्रकारे, ज्ञानाचा जितक्या प्रकारे चांगल्या प्रकारे वापर कराल ना लोकांकरता, तो तुम्हाला फायद्याचा कालावधी राहणार आहे. त्यानंतर पुढची राशी कुंभ राशी. कुंभ राशीचा स्वामी शनी वर्षभर राशीतूनच गोचरभ्रमण करत आहे. ओके, तो एक फायदा आहे. व्यय स्थानाचा स्वामी पण शनी आहे, त्यामुळे तुमचा व्यय, कर्जाचे हप्ते वगैरे ते सगळं वर खर्च जो आहे तो तुमच्या कंट्रोलमध्ये आहे, हा त्याचा अर्थ. त्यामुळे सर्व प्रकारचे शुभ परिणाम किंवा अनुकूल फलप्राप्ती होणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे जीवनातली शिस्त पण वाढू शकेल किंवा शिस्तीने राहा, हा ह्या वर्षीचा तुमच्याकरता एक नियम करावा लागेल तुम्हाला. शिस्तीत राहा. जितके पूर्णपणे लक्षपूर्वक समर्पण करून, कॉन्सन्ट्रेट करून आणि अधिक परिश्रम कराल ना, तितकं तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करायला मदत होईल. कुंभ राशी जातकांकरता तुमची स्वतःची मेहनत, तुमचं स्वतःचं स्किल सेट, तुमच्या स्वतःचे काय म्हणतो ना पर्सनॅलिटी, तुमच्या स्वतःची ओळख ही तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं करेल. हटके, ज्याला म्हणतो ना भीडचे हटके करेल. फक्त एक गोष्ट ठेवायची, संथपणे आणि स्थिरपणे, गडबड नाही, नंगा धोपा नाही, पळापळ नाही, धावपळ नाही, काय नाही. संथपणे चाललंय आणि स्थिरपणे चाललंय कासवासारखं, निश्चितपणे यश तुम्हाला मिळेल. पुढे जात राहाल तुम्ही, संपूर्ण कालावधी 7.5 चालूच आहे. संतपणे स्थिरपणे आपले आपले प्रामाणिकपणे कष्ट करून जितके तुम्ही पुढे पुढे मार्गक्रमण करत राहाल तितकं तुम्हाला यश मिळत जाईल. नवनवीन कौशल्य वाढवा, नवनवीन कौशल्य शिकून घ्या, आत्मसात करा आणि त्यांनी मग एखादी व्यावसायिक पदवी घेणं किंवा नवीन अभ्यासक्रम शिकणं किंवा नाही काय सॉफ्टवेअर मध्ये वगैरे आता छोटे छोटे पॅचेस कोर्सेस येतात, ते अपग्रेड करत राहणं स्वतःला इट इज अ मस्ट आहे, क्रम प्राप्त आहे. दशा अनुकूल नसतील तर तब्येतीची काळजी मात्र घेतली पाहिजे. काही मेडिकल चेकअप्स असतील, स्पेसिफिकली कुंभ राशी जातकांना सांगणं आहे, मी त्यांच्या त्या पर्सनल व्हिडिओमध्ये पण सांगितले. कुंभ राशीच्या तुमच्या जितक्या काही मेडिकल चेकअप पेंडिंग असतील किंवा त्या डॉक्टरांनी मेडिकल चेकअप नंतर तुमचे ते रिपोर्ट वाचून तुम्हाला काही पथ्यपाणी सांगितले असतील, रेमेडी सांगितले असतील, तर त्या काटेकोरपणे सांगितलेल्या वेळेवरती दवा पाणी करून, औषधोपचार घेऊन, गोळ्या घेऊन ते पूर्ण करा. सगळ्यात महत्वाचं काय आहे ना की तुमचं जे हे थोडस तुम्हाला चॅलेंजिंग इयर आहे, कारण लग्नातला शनी हा तुम्हाला थोडा आळशी पण बनवतो, परंतु तो तितकाच वेळेस शनी पण आहे, तो तितकाच पळायला पण लावतो तुम्हाला. त्यामुळे आळस करू का विश्रांती घेऊ का काम करू हे तुम्ही नेहमी द्विधा मनस्थितीमध्ये राहाल. तर तुम्ही हे आव्हान जे आहे ना ते स्वतःवरतीच आहे, ते तेवढं पेलाल, पार पाडाल ना तेवढं तुम्हाला फायद्याचं राहणार आहे. आणि तुम्ही तुमची आपण काय म्हणतो ना एक प्रार्थनेची वेळ ठरवा. कुंभराशी मी वैयक्तिक सांगितलेलं आहे, एक प्रार्थनेची वेळ ठरवा. मग सकाळी करत असाल तर त्याच वेळेला डेली, संध्याकाळी करत असाल तर त्याच वेळेला डेली. ती प्रार्थनेची वेळ आणि प्रार्थनेचा उपास्य देवता म्हणजे शनीची करता तर शनीची, हनुमानाची करता हनुमानाची, शंकराची शंकराची, एक वेळ, एक देव, एक जागा हे ठरवा आणि ते करा संपूर्ण वर्षभर. निश्चितपणे संपूर्ण कालावधी हा 2024चा तुमच्या करताच असा जाईल. सगळ्यात बेस्ट रेमेडी म्हणा किंवा उपाय म्हणा, एक करून पाहिला, प्रयोग करून पाहिला काय हरकत आहे ना. दररोज संध्याकाळी 7 वाजता जर काय ठरवून तुम्ही कराल पुढच्या वर्षभर, एक मेच आता मला वाटतं काहीतरी 7-8 वाजले असतील, 6:30-7 वाजले असतील, तर ठरवा वेळ एक आजपासूनच आणि ती वर्षभर पाळा. बघा तुमच्याकरता हा सगळ्यात बेस्ट रेमेडी कुंभ राशी करता. ओके. मीन राशी, मीन राशीचे स्वामी जे आहेत ते वर्षभरच्या सुरुवातीलाच 1 मे पर्यंत आपण काय म्हणतो त्याला ना द्वितीय स्थानातून गोचर भ्रमण करत आहेत मेष राशीतून, आणि त्यानंतर तृतीयातून वृषभीतून गोचर भ्रमण करणार आहेत. त्यामुळे तुमच्या आपण काय म्हणतो ना त्याला द्वितीय स्थानातून ते तुमच्या पैशांचं नियोजन करणं, कुटुंबाकरता काही तुम्हाला नाही का सपोर्ट करणं, कौटुंबिक ऍक्टिव्हिटी करता, पैशा करता, ती गुरु महाराजांकडून तुम्हाला मिळेल आणि तृतीयातनंतर पराक्रमाकरता मिळेल. आता तुमचं बोलणं गोड राहील या कालावधीमध्ये किंवा संबंध, नातेसंबंध मजबूत होतील आणि धनसंचय करण्याकरता किंवा आपण काय म्हणतो त्याला पैसे साठवण्याकरता, बचत करण्याकरता तुम्हाला जास्तीत जास्त प्रवृत्त करतील. आता द्वितीय स्थानातील गुरूंची थेट 7वी दृष्टी अष्टम स्थानावर आहे, त्यामुळे सासूरवाडीच्या लोकांबरोबर तुमचे संबंध देखील दृढ होतील. एक दुसरी गोष्ट काय होईल ना की जोडीदाराकडून काही जर का तुम्हाला इन्कम अपेक्षित असेल किंवा काही पैसे अपेक्षित असतील किंवा काही लाभ अपेक्षित असतील तर ते देखील पदरात पडतील. त्याचबरोबर तुम्हाला काही इन्सेंटिव्ह मिळणं, बोनस मिळणं किंवा
आपण काय म्हणतो ना, इन्शुरन्स मधून पैसे मिळणं किंवा असे काही पैसे मिळणं की जे तुमच्या कष्टाचे कर्माचे नाही आहेत, परंतु ते कधीतरी आधी इन्व्हेस्ट केलेले आहेत एखादी LIC मध्ये किंवा एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये किंवा एखाद्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कधीतरी इन्व्हेस्टमेंट केली 10-15 वर्षापूर्वी आणि ते आता मॅच्युअर होऊन पैसे येणं, या गोष्टी मीन राशीवरतीच घडू शकते. मात्र तृतीय स्थानात गेल्यानंतर मात्र तुम्हाला अधिक मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील, कारण जेव्हा लग्नाचा स्वामी तृतीय स्थानातून गोचर भ्रमण करतो तेव्हा तो तुमची कसोटी पाहतो. म्हणजे अधिक मेहनत, अधिक प्रयत्न करावे लागतात, कारण तुम्ही स्वतः असता तिथे. तरच तुमचं नशीब अनुकूल होतं, कारण त्याची थेट 7वी दृष्टी 9 स्थानावरती पडते, भाग्यस्थानावरती, नशिबाच्या स्थानावरती पडते. खोटी आश्वासनं कोणालाही द्यायच्या भानगडीत पडू नका, पस्तावाल, फसाल, अडचणीत याल. स्पष्ट आहे, मीन राशी जातकांनी पुढचं संपूर्ण वर्षभर आजपासून कुणालाही खोटी आश्वासनं, भरमसाठ आश्वासनं किंवा कसली आश्वासनं द्यायच्या भानगडीत पडू नये. आणि निष्क्रियता बिलकुल राहू नका मीन राशी जातकांनी. मीन राशी मुळात मासा आहे पाण्यातला, तो सारखा वळवळत असतो. एका जागी बसून राहिलेला मासा आपण तर पाहिलेला नाहीये. त्यामुळे वळवळत राहणं किंवा हालचाल करत राहणं हे मीन राशी करता खास स्पेशालिटी आहे त्यांची, ती आहे. त्याचबरोबर तुम्ही आपण काय म्हणतो त्याला, अति साहस करणं किंवा तयारी न करता साहस करणं, ह्या गोष्टी करू नका. काही दुखापती किंवा काही अपघात किंवा काही आपण म्हणतो ना, गरज नसताना काहीतरी उद्योग होऊन बसणं, अशा प्रकार घडू शकतात. आर्थिक दृष्ट्या हे तुम्हाला सरासरी असं वर्ष राहणार आहे. म्हणजे 1 मे पर्यंतचा फायदा आणि 1 मे नंतरचा ज्या फायदा याच्यामध्ये फरक पडणार आहे. त्यामुळे हे वर्ष सरासरीचं राहणार आहे. जितकं काम कराल तितकं कमी असं असणार आहे. गोंधळाची परिस्थिती सुद्धा 1 मे नंतर येऊ शकते, कारण तुम्हाला स्वतःलाच मेहनत करायची. त्यामुळे मेहनत करू का, फायदा बघू का, काम बघू, हे त्यामुळे गोंधळाची स्थिती असेल तर मेडिटेशन करणं हे सगळ्यात बेस्ट राहील. आणि ह्या संपूर्ण वर्षामध्ये छोटे छोटे प्रवास करणं, कारण गुरु महाराज नंतर तृतीय स्थानात जातात. छोटे प्रवास, छोट्या सहली, छोटे प्रवास, आपण म्हणतो ना, जवळच्या जवळ देवळात वगैरे जाणं, धार्मिक स्थळांना भेटी देणं किंवा त्यांच्या जे काही ऍक्टिव्हिटी असतात त्यात सहभाग घेणं. जवळचं म्हणजे घरातलं आहे किंवा तुमच्या गावातले किंवा तुम्ही ज्या शहरात राहता तिथे एखादं देऊळ आहे, मठ आहे, तर तिथे रेग्युलर जाण्याची ऍक्टिव्हिटी जर का तुम्ही ठेवली आतापासून तर ते येईल. मात्र लग्नातला जो मीन राशीतला राहू आहे ना, तो थोडासा तुम्हाला भ्रमित करायची किंवा थोडंसं कन्फ्युज करायची शक्यता आहे. तर त्याच्यावरती मेडिटेशननी किंवा मन बळकट करूनच तुम्ही करू शकता. आणि त्याकरता सगळ्यात बेस्ट म्हणजे दैनंदिन मंत्रोपचार करणे. मंत्रोपचार म्हणजे स्वतःचाच कुठला तरी एखादा मंत्र तुमच्या गुरुने दिला असेल किंवा मीन राशी तर त्यानुसार कुठला मंत्र तुम्हाला तुमची जन्मकुंडली बघून तुमच्या गुरूंनी सांगितलं असेल, त्या गुरूंकडून मंत्राची हे घ्या, दीक्षा घ्या आणि तो मंत्र पठण करत राहा. सगळ्यात बेस्ट रेमेडी आहे मीन राशी करता. तर मित्रांनो, असं हे 12 राशींकरताचं 2 पार्ट मध्ये आपण पाहिलेलं राशी भविष्य कसं असेल 2024, ह्या व्हिडिओमध्ये आपण तूळ ते मीन पाहिलेले. आशा करतो की हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल. तर कृपा करून माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.